अस्सलाम वालेकुम, मैं हूं सैयद अखिल। आप देख रहे हैं मेरे साथ परभनी आज तक। चलते हैं परभनी जिले की सबसे बड़ी और खास खबर के लिए। परभनी जिले के शिक्षण महर्षि समझे जाने वाले लोहट सर, इनकी जानिब से जिस तरह से राजमाता जिजाऊ मां साहेब पुतले का अनावरण और शालेय इमारत का लोकार्पण सोहड़ा जिजाऊ ज्ञान तीर्थ विद्यालय मानवत रोड जिला परभनी, इस स्कूल का लोकार्पण सोहड़ा 25 मई 2026 को सुबह में 11 बजे इसका लोकार्पण सोहड़ा रखा गया था। इसमें परभनी जिले की पालक मंत्री माननीय नामदार श्रीमती मेघनाताई साकोरे बोर्डीकर, पालक मंत्री परभनी जिला, इस कार्यक्रम के अध्यक्ष तौर पर श्रीमती मेघनाताई साकोरे बोर्डीकर ये मौजूद थी। और उसी के साथ में वीडियो कॉन्फ्रेंसिंग के जरिए से, वीडियो मैसेज के जरिए से उद्घाटक के तौर पर माननीय नामदार श्री बाबा साहेब पाटिल, सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य, ये भी यहाँ पर वीडियो कॉन्फ्रेंसिंग के जरिए से मौजूद थे। उन्होंने वीडियो कॉन्फ्रेंसिंग के जरिए से अपना मैसेज यहाँ पर भेजा है। परभनी लोकसभा मतदार संघ के कार्य सम्राट खासदार संजय बंडू जाधव, ये भी प्रमुख पाहुणे के तौर पर यहाँ पर मौजूद थे। उसी के साथ में प्रमुख पाहुणे के तौर पर माननीय एडवोकेट श्रीकांत जी विटेकर, उपाध्यक्ष तथा सभापति बांधकाम व अर्थ जिला परिषद परभनी, इनकी भी यहाँ पर मौजूदगी थी। उसी के साथ में माननीय श्री अनिल साबड़े साहब, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक विभाग संभाजीनगर, ये भी यहाँ पर मौजूद थे। उसी के साथ माननीय श्री कैलाश दातखीड़, माननीय सौ वैशालीताई आंबेगांवकर, माननीय सौ ऐश्वर्यताई चौहान, श्रीमती डॉक्टर सविता बिरसे, सुनील पोलास, सौ कौशल्याबाई शिंदे, परमेश्वर निर्वळ, माननीय श्री पांडुरंग माचेवाड़, माननीय श्री सुनील कुमार तोष्णीवाल, माननीय श्रीमती ललिताताई निर्वळ, माननीय श्री सूरज काकड़े, माननीय श्री नारायणराव भिसे, माननीय श्री राजकुमार शिंदे, माननीय श्री मंगेश नरवाड़े, इनकी मौजूदगी थी। स्वागत अध्यक्ष के तौर पर रामराव लोहट साहब, अध्यक्ष जिजाऊ ज्ञान तीर्थ परभनी। उसी के साथ में इस कार्यक्रम के विनीत नितिन जी लोहट साहब, मुख्याध्यापक तथा सचिव जिजाऊ ज्ञान तीर्थ परभनी, इनकी मौजूदगी में इस कार्यक्रम का आयोजन किया गया था। विशेष तौर से हम आपको एक बात बता दें कि यहाँ पर जिजाऊ ज्ञान तीर्थ विद्यालय में सबसे बड़ी बात हमें जो देखने को मिली है कि आज 25 मई 2026 को सुबह में 11 बजे राजमाता जिजाऊ मां साहेब, इनके पुतले का जिस तरह से अनावरण किया गया है, यहाँ पर एक मैसेज क्लियरली ये दिया गया है कि राजमाता जिजाऊ मां साहब, इनके गोद में शिवबा इनकी मौजूदगी थी। और शिवबा ने जिस तरह से छत्रपति शिवाजी महाराज, इनके बचपन की ये फोटो, इनका बचपन का पुतला, ये भी यहाँ पर, और उसी के साथ में हाथ में पुस्तक, हाथ में किताब और पेन, इससे मैसेज ये दिया जा रहा है नितिन जी लोहट सर, इनकी जानिब से। यहाँ हम सिर्फ शिवबा को तैयार कर रहे हैं, छत्रपति शिवाजी महाराज, इनका अनावरण करने की कोशिश कर रहे हैं, इनके लाइफ का अनावरण करने की कोशिश हम कर रहे हैं। और राजमाता जिजाऊ मां साहेब, इन्होंने जिस तरह से शिवबा को बनाया है, बस हमारा मकसद ही ये है कि पूरी तरह से हम भी हमारे विद्यालय में, हमारे स्कूल में, हमारे ज्ञान तीर्थ में, जिजाऊ ज्ञान तीर्थ विद्यालय में ऐसे ही शिवबा तैयार करें। छत्रपति शिवाजी महाराज, इनके नक्शे कदम पर चलने वाले ही विद्यार्थी हम बना सकें। और जिस तरह से स्वराज्य की स्थापना छत्रपति शिवाजी महाराज, इन्होंने पूरे महाराष्ट्र भर में की थी, बस वही नक्शा हम बनाने की कोशिश कर रहे हैं और शिवबा के ही नक्शे कदम पर चलने की कोशिश कर रहे हैं। इस तरह की भी बात यहाँ पर कही है। और जिस तरह से हमारे स्कूल का जिजाऊ ज्ञान तीर्थ का रिजल्ट आता है, ये रिजल्ट सराहनीय होता है। यहाँ पर तमाम जितने भी लोग मौजूद थे, विद्यार्थी के साथ में पालक वर्ग भी यहाँ पर बड़ी तादाद में यहाँ पर मौजूद था। जिस तरह से यहाँ पर पत्रकार शिंदे साहब, इन्होंने भी नितिन जी लोहट साहब, इनका सत्कार किया और जिजाऊ मां साहब, इनके पुतले के अनावरण के बाद में इनके पुतले के सामने ही यहाँ पर इनका स्वागत किया गया। जिस तरह से आप देख सकते हैं कि किस तरह से यहाँ पर लोग मेहनत करते हुए नजर आ रहे हैं। और यहाँ माँ जिजाऊ ज्ञान तीर्थ विद्यालय में जिस तरह से राजमाता जिजाऊ मां साहब, इनका पुतले का अनावरण भी रखा गया था। और इनके पुतले के अनावरण के समय ही यहाँ पर तमाम पेरेंट्स, वो पालक वर्ग, जिनके विद्यार्थी, जिनके बच्चे यहाँ पर पढ़ते हैं, जिनके पाल्य यहाँ पर पढ़ते हैं, बस ऐसे पेरेंट्स को यहाँ पर बुलाया गया था। और इस करोड़ों रुपए लगाकर जिजाऊ ज्ञान तीर्थ विद्यालय की इमारत, 3 मंजिला इमारत बनाई गई है उन विद्यार्थियों के लिए, जिन विद्यार्थियों को यहाँ पर हमारे देश का भविष्य, जो लोग उज्जवल भविष्य जिनका बनने वाला है, ऐसे तमाम विद्यार्थियों के लिए ही इस जिजाऊ ज्ञान तीर्थ विद्यालय की इमारत का अनावरण, यहाँ पर लोकार्पण सोहड़ा
रखा गया था नितिन जी लोहड़ सर इनकी जानिब से। और एक बहुत बड़ा काम समाज में जिस तरह से उल्लेखनीय काम यहाँ पर नितिन जी लोहड़ सर इनकी जानिब से किया गया है, वो काम ही सराहनीय रहा है। जिस तरह से यहाँ पर ये काम पूरी तरह से सिर्फ और सिर्फ विद्यार्थियों को बनाने का काम नितिन लोहड़ सर पिछले 25 साल से लगातार करते हुए नजर आ रहे हैं, उसका ही आज रिजल्ट देखने को मिला है कि परभणी जिले के मानवत तालुके में जिजाऊ ज्ञानतीर्थ विद्यालय 8 से 10 कोटी रुपए लगाकर इस इमारत का यहाँ पर बांधकाम किया गया और पूरी तरह से विद्यार्थियों को यहाँ पर एक अच्छा प्रशिक्षण मिले, अच्छा क्लासरूम मिले और बेहतर यहाँ पर शिक्षा मिले, इस बात का खास तौर से नितिन जी लोहड़ सर इनकी जानिब से ख्याल रखा गया है। यहाँ मान्यवरों ने किस तरह की प्रतिक्रिया दी है ये भी जानते हैं। ये भी आपको हम बता दें कि यहाँ पर जिस तरह से जिजाऊ ज्ञानतीर्थ विद्यालय के तमाम शिक्षक और शिक्षकेतर कर्मचारियों ने जिस तरह से यहाँ पर इस कार्यक्रम को कामयाब करने के लिए, सक्सेस करने के लिए रात दिन मेहनत की है, जिसकी झलकियां विशेष तौर से हम आपको परभणी आज तक पर बता रहे हैं कि किस तरह से यहाँ पर जिजाऊ ज्ञानतीर्थ के तमाम स्टाफ मेंबर्स, जिसमें शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ड्राइवर्स और तमाम ही लोग यहाँ पर मौजूद थे, जिन लोगों ने रात दिन मेहनत करके इस कार्यक्रम को पूरी तरह से कामयाब बनाया है। आइए जानते हैं किस तरह की प्रतिक्रिया इस वक्त परभणी लोकसभा मतदार संघ के खासदार संजय बंडू जाधव और तमाम मान्यवरों ने दी है। नवीन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देण्यासाठी उभा आहे। कार्यक्रमाला थोडा वेळ आहे, पण माझा एक कार्यक्रम म्हणण्याच्या पलीकडे आहे नांदरगावला, त्यामुळे मी सर्व सन्माननीय व्यासपीठाची आणि उपस्थित सर्व बंधू भगिनींची क्षमा मागून या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मी लोहड़ सरांना त्यांच्या परिवाराला खूप शुभेच्छा देतो। एक चांगल्या प्रकारची वास्तू शिक्षण क्षेत्रामध्ये एक चांगला आमूलाग्र बदल करून आणण्याचा सातत्यानं प्रयत्न करणारे लोहड़ सर असतील, किरण सोनटक्के सर असतील, बऱ्याच लोकांनी एक चांगलं वैभव या जिल्ह्यामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे। निश्चितच तुमच्या प्रयत्नाला भरपूर यश मिळो, आतापर्यंत जे मिळाले असंच उत्तरोत्तर त्याची प्रगती होत राहावी आणि तुमच्या हातून समाजाची चांगली सेवा घडत राहावी, तुमच्या हातून चांगले विद्यार्थी घडावेत आणि जेणेकरून मोठे गावकर सरांसारखं त्याला काही पाप्या पडायची वेळ पडू नये एवढी सदिच्छा मी आपल्याला या निमित्ताने देतो। पुन्हा एकदा सगळ्यांची क्षमा मागून मी या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। तळागाळातील गरज मुलांच्या पंखात स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्याचे बळ निर्माण व्हावे, त्यासाठी त्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, या ग्रामीण परिसरातील शैक्षणिक पोकळी कमी व्हावी, या हेतूने 2004 साली राजमाता जिजाऊ बाळासाहेब यांच्या विचाराचा आदर्श समोर ठेवून जिजाऊ ज्ञानतीर्थ समितीची स्थापना झाली। आज मी ते अभिमानाने सांगू इच्छितो, मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या 250 मुलांना मोफत शिक्षण देणारी जिजाऊ ज्ञानतीर्थ ही अग्रगण्य संस्था आहे। ज्ञानतीर्थ शालेय इमारतीचे लोकार्पण या सोहळ्याच्या निमित्तानं आज आपल्या या प्रांगणामध्ये अध्यक्ष म्हणून उपस्थित राहिलेल्या महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री आमच्या पाठीराख्या आदरणीय मेघनाताई साकोरे बोर्डीकर या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून ज्यांचं नाव आपण निश्चित केलं होतं आणि त्यांनी कमिटमेंट पण केली होती, परंतु काही खाजगी अडचणीमुळे या ठिकाणी उपस्थित न राहू शकलेले आदरणीय बाबासाहेबजी पाटील सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य, त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमासाठी विशेष अतिथी प्रमुख पाहुणे म्हणून ज्यांनी आपली उपस्थिती लावली, आपला संदेश या ठिकाणी दिला आणि त्यांच्या पुढच्या कार्यक्रमाच्या व्यस्ततेमुळे ते इथून गेले असे आपल्या जिल्ह्याचे माननीय खासदार आदरणीय संजयजी जाधव साहेब, तसेच आपल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा त्याही काही खाजगी कारणास्तव उपस्थित राहू शकल्या नाही, लताताई वाकडेताई, त्याचबरोबर मंचावर उपस्थित असलेले जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट श्रीकांतजी विटेकर साहेब, त्याचबरोबर मंचावर उपस्थित असलेल्या ऐश्वर्याताई चव्हाण मॅडम, सभापती महिला व बाल कल्याण जिल्हा परिषद परभणी,
त्याचबरोबर मंचावर उपस्थित असलेले जिल्हा परिषद सदस्य तरुण तडफदार आमचे मित्र परमेश्वर निर्वळ साहेब, त्याचबरोबर सभापती ललिताताई निर्वळ, उपसभापती सूरजजी काकडे, उपसभापती नारायणजी भिसे, त्याचबरोबर आमचे मित्र जिल्हा परिषद सदस्य रितेश काळे, मार्केट कमिटीचे सभापती आमचे गावकरी, आमचे पाठीराखे मित्र सन्मित्र फुले पाटील, मंचावर उपस्थित असलेले इतर सर्व सन्माननीय मान्यवर, मंचाच्या समोर उपस्थित असलेले सर्व पालक बंधू भगिनी, आप्तेष्ट नातेवाईक मित्र परिवार, विद्यार्थी, त्याचबरोबर या शिक्षण संस्थेत कार्यरत असलेले माझे सर्व सहकारी बंधू भगिनी, मित्रो, आताच दादांच्या तोंडून आपण या संस्थेच्या एकूण ध्येय धोरणाबद्दल त्यांचं मनोगत ऐकलं. मला माहिती आहे की कार्यक्रमाला थोडा वेळ झालेला आहे, कारण हे सगळं करायचं म्हणलं तर एक 5-10 मिनिटं किंवा अर्धा तास आपल्याला मागे पुढे होतच असतो. परंतु याही परिस्थितीमध्ये एवढ्या कडाक्याच्या उन्हात आपण सर्वजण आलात, खरं तर सुरुवातीलाच मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. जिजाऊ ज्ञानतीर्थ शिक्षण संस्था ही काही अशी शिक्षण क्षेत्रामध्ये आपल्याला संस्थात्मक पातळीवर काम करायचे असं खूप मोठा ध्येय ठेवून सुरू झालेली संस्था जरी नसली तरी विचारावर तयार झालेली संस्था आहे. संस्थेची प्रत्यक्ष स्थापना 2002 सालची आहे, परंतु अप्रत्यक्ष आणि अनौपचारिक पद्धतीनं या संस्थेची फक्त 2 खोल्यामध्ये सुरुवात झालेली आहे. हे मला अभिमानाने सांगावंसं वाटतं. फक्त 9 ते 10 विद्यार्थ्यांपासून या शाळेची, या महाविद्यालयाची सुरुवात 2001 साली कृषीनगर परभणी या ठिकाणून झाली आणि पाहता पाहता 25 वर्ष या शिक्षण क्षेत्रामध्ये केव्हा निघून गेली हे लक्षात सुद्धा आलं नाही. 2002 ते 2026 पर्यंत अनेक उच्च पदस्थ अधिकारी, ज्यामध्ये उपजिल्हाधिकारी, त्याचबरोबर आपल्या हायकोर्टाचे जज, त्याचबरोबर PSI, STI, शिक्षक, सैन्य दलामधील अधिकारी, अनेक उद्योजक, अनेक राजकारणी आणि अनेक समाजसेवी विद्यार्थी घडवण्याची संधी या 25 वर्षामध्ये या संस्थेच्या माध्यमातून आली. ज्या पद्धतीने दादांनी सांगितलं की एखादी शाळा, एखादी संस्था ही केवळ दगडा मातीची इमारत किंवा एखादी कॅम्पस नसतो, तर त्या ठिकाणी जिवंतपणे संस्कारित होत असणारी विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि त्यांना अतिशय जाणीवपूर्वक घडवणारे शिक्षक हे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे असतात. आपल्या या संस्थेच्या पायाभरणीपासून आज लोकार्पणापर्यंत खूप मोठमोठ्या व्यक्तींची आशीर्वाद या संस्थेला मिळालेले आहेत आणि आज मला अतिशय आनंद होतो, अभिमान वाटतो की आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री, आपल्या राज्याच्या राज्यमंत्री आदरणीय मेघनादिदी बोर्डीकर ताई या अत्यंत व्यस्त शेड्यूल मध्ये केवळ या संस्थेसाठी, या शाळेसाठी, तुमच्या आमच्यासाठी, इथं बसलेल्या विद्यार्थी पालकांसाठी दिल्लीवरून काल रात्री आल्यात आणि आज सकाळपासून ते आपल्या या सगळ्या व्यवस्थापनाचा भाग झालेले आहेत. एखादा लोकप्रतिनिधी किती कणवाळू असला पाहिजे याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणून मी दिदींकडे पाहतो. आज मी ज्या मतदारसंघामध्ये, पाटील मतदारसंघात आमचे आदरणीय राजेश दादा आमचे नेते आहेत, ते आमचे करते धरते आहेत, परंतु दीदी तुमचं एक आकर्षण आम्हाला नेहमी वाटतं की आम्ही तुमचे मतदार नाही. म्हणजे मी नेहमीच सांगतो की एखादा लोकप्रतिनिधी किती दूरदृष्टीचा असला पाहिजे, किती दूरवरचा विचार करणारा असला पाहिजे, तर त्यानं फक्त मतदारसंघ नव्हे तर मतदारसंघाच्या बाहेरच्याही व्यक्तींची तेवढीच काळजी घेतली पाहिजे. मला वाटतं दीदी की एक खूप मोठी पोकळी, एक उणीव या जिल्ह्याच्या नेतृत्वामध्ये जी काही कदाचित आमच्या सारख्यांना भासत असेल तर ती आपल्या नेतृत्वातून नक्की भरून निघत आहे आणि या राज्यालाच नव्हे या जिल्ह्याला सुद्धा एक सक्षम दूरदृष्टी असणारं नेतृत्व आता लाभलेलं आहे. आपल्या नेतृत्वातून, आपल्या कर्तृत्वातून, आपल्या कार्यपद्धतीतून हे नक्की जाणवत आहे की नेता कसा असला पाहिजे, तो सामान्याशी जुळणारा असला पाहिजे, आमच्यासारख्या सामान्य संस्था चालकाच्या पाठीवर सुद्धा हात ठेवणारा असला पाहिजे आणि राज्याच्या विकासामध्ये केवळ एखादा म्हणजे व्यक्ती निष्ठ हे राज्य चालता कामा नये, तर सर्वांप्रती आपण ताकद वाढवली पाहिजे अशी जी भूमिका तुमची आहे. तर त्यामुळे खऱ्या अर्थानं आम्हाला सुद्धा तुमच्या उपस्थितीचं दडपण जाणवत नाही आणि खूप मोठी गोष्ट आहे.
ही तर आपली जिजाऊ ज्ञानतीर्थ शाळा झाली, हा कॅम्पस झाला, त्याच्यासाठी तर दिदी या ठिकाणी उपस्थित राहिल्या, श्रीकांतदादा उपस्थित राहिले, इतर सर्व मान्यवर उपस्थित राहिले. परंतु एक किस्सा मी आवर्जून सांगेन की 2016 साली जेव्हा दुष्काळग्रस्त यावर्षी सारखीच परिस्थिती जेव्हा मराठवाड्यामध्ये होती आणि त्यावेळेस आमचे बंधू आकाश लोहट आणि आमचा सगळा मांडाकळीचा परिवार, आमचे घुले पाटील यांच्या माध्यमातून आम्ही मांडाकळी विकास अभियान नावाचे एक अनौपचारिक अभियान सुरू केलं. हे कुठल्याही शासनाच्या भरोशावर नव्हतं, तर ते गावाच्या स्तरावर आम्ही सुरू केलं. परंतु त्या अभियानाला दिदींसारख्या, मीनाताईंसारख्या, बोडीकर साहेबांसारख्या अतिशय दृष्ट्या लोकांची पाठबळ मिळालं आणि तुम्हाला सांगतो की मांडाकळी पाहता पाहता पाणीदार झालं. 2016 ते 2019 या 4 वर्षाच्या 3.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये आम्ही हक्कानं बोडीकर साहेबांकडे जायचं आणि त्यांनी पाहिजे ती मदत आम्हाला करायची. शाळा महाविद्यालय हा एक अनौपचारिक पद्धतीने किंवा औपचारिक पद्धतीने शासनाचा भाग म्हणून समाजाला शिक्षित करणारी एक घटक आहे. परंतु ग्राम स्तरावर शेतकऱ्यांची काय गरज आहे, पाण्याशिवाय शेती शक्य नाही आणि हा अत्यंत सहानुभूतीपूर्वक विचार त्यावेळी मला माहिती आहे दिदी आमदार सुद्धा नव्हत्या, परंतु एक खूप मोठी टूटेल मशीन त्यांनी नवीन खरेदी केलेली आमच्या गावात उतरली. एखादा आमदार, एखादा लोकप्रतिनिधी पहिल्यांदा कदाचित त्याच्या गावचा विचार करेल, त्याच्या मतदारसंघाचा विचार करेल. या दोन्ही गोष्टीमध्ये म्हणजे आमच्या बंधूंनी आकाश लोट यांनी जो काही कनेक्शन आमचं लावून दिलं मांडाकळीचं आणि दिदीचं, तर दिदी आपले खूप आम्ही आभार या ठिकाणी सार्वजनिक पद्धतीने मानतो. कारण अगदी तुम्हाला आम्ही खूप आभार मानले, परंतु लोकांनाही माहित पाहिजे की लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून कशा पद्धतीची कामं होतात. आमचे मोठे बंधू शिरीष गुरुजी आता दिदींना बोलताना त्यांनी सांगितलं की आजही आमच्या गावामध्ये पाण्याची अजिबात अडचण नाही आणि हे खऱ्या अर्थानं एक लोकप्रतिनिधीला साजेल असं काम आपल्या हातून घडलेलं आहे आणि यापुढेही आम्हाला त्याची अजूनही त्या कामाची अपेक्षा आहे. आपण आपल्या शिक्षण संस्थेबद्दल बोलत असताना काही महत्त्वाच्या गोष्टीवर चर्चा केली पाहिजे, त्याच्यावर उजेड टाकला पाहिजे. खासदार साहेबांनी अतिशय मुश्किल पद्धतीने इथं जाताना एक सूचना देऊन गेले, ते योग्य सूचना होती असं मला वाटतं. मित्रो, आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये, इव्हन आपल्या मानवत तालुक्यामध्ये अतिशय दर्जेदार शिक्षण देणारी एक शाळा, इथं जरी आपण इन्फ्रास्ट्रक्चर जरी पाहिलं तरी ते तुम्हाला कुठेतरी राष्ट्रीय दर्जाच्या शाळेत आपण शिकतो आहोत. आपला विद्यार्थी अतिशय सन्मानपूर्वक, आत्मविश्वासानं, अतिशय उच्च विभूषित शिक्षकांच्या माध्यमातून इथं शिक्षण घेत आहे याची तुम्हाला खात्री. ही इमारत जेव्हा तुम्ही पाहाल, इथल्या सगळ्या फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीच्या लॅब पाहाल, इथलं ग्रंथालय पाहाल, इथल्या ज्या काही वेगवेगळ्या योजना या ठिकाणी चालू आहेत, याचा जेव्हा तुम्ही त्याच्यावर प्रकाश टाकाल तेव्हा तुम्हाला कुठेही लातूर, नांदेडला जायची गरज पडणार नाही आणि तिथं जाऊन कोणीतरी चोराच्या हवाली आपलं लेकरू करण्याची वेळ येणार नाही. खासदार साहेबांनी जी सूचना आपल्याला केलेली आहे त्याचा मुळात अर्थ असा आहे की आता आपल्याकडे सुद्धा गुणवत्तापूर्ण शिक्षण आहे. आपण 10वीला 90-95% मार्क घेतले की आपला मुलगा असेल, आपलं कुटुंब एका वेगळ्या विचारामध्ये जातं. त्यांचा काहीतरी त्यांना असं कुठे गैरसमज होतो की इथं आता आपलं शिक्षण होणार नाही, आपल्याला नांदेड लातूरला जावं लागेल. परंतु मागच्या 15-20 दिवसापासून नीट परीक्षेच्या माध्यमातून जे काही चालू आहे ते पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की सगळे दुरून डोंगर साजरे असतात. आपल्या आजूबाजूची सुद्धा परिस्थिती इतकी सक्षम आहे की यावर्षीच्या नीटच्या परीक्षेमध्ये आता जी काही 21 जूनला पुनर्परीक्षा होऊ घातलेली आहे, त्या परीक्षेमध्ये आपल्या शाळेचे, महाविद्यालयाचे किमान 10 विद्यार्थी MBBS ला प्रवेश करणार आहेत. जेव्हा पहिली परीक्षा झाली तेव्हा त्यांचा रिझल्ट आला आणि अतिशय चांगल्या पद्धतीने म्हणजे 640 चा आपल्या महाविद्यालयाचा टॉपर आहे आणि तो फ्रेश विद्यार्थी आहे. 175 मार्क 180 पैकी फिजिक्स विषयामध्ये घेणारा जो फिजिक्स, सगळ्या भारताला माहिती की फिजिक्स अवघड आहे, परंतु आपला विद्यार्थी त्यात 175 मार्कांनी इथं उत्तीर्ण झालेला आहे. परंतु ती परीक्षा कॅन्सल झाली. मला खात्री आहे येणाऱ्या परीक्षेमध्ये एवढेच मार्क घेऊन ही सगळे विद्यार्थी इथं पुन्हा एकदा उत्तीर्ण होणार आहे. सांगायचं तात्पर्य हेच आहे की शाळा म्हणजे केवळ गुण देणारी किंवा मार्क्स मेमो देणारी ही एक घटक नसतो, तर शाळेतून खऱ्या अर्थानं व्यक्तिमत्व विकासाचा सुद्धा विचार झाला पाहिजे. आता एक नवीन डिजिटल ट्रेंड असा आलाय की जसं 11वी 12वीला फक्त पीसी ठेवायची, तसं 8वी 9वी 10वीला सुद्धा फक्त पीसी ठेवायची. इतकी दुर्दैवी परिस्थिती या सगळ्या क्लासेस आणि या सगळ्या परिस्थितीमुळे निर्माण झालेली आहे. हळूहळू 100 ते 1-2 पालक
100 एक दोन पालक आता फक्त पीसी ठेवतायत आणि नांदेडला क्लासेस लावतायत। मी विशेषतः पालकांना जाणीवपूर्वक सांगतो की फक्त फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी म्हणजे शिक्षण नाही, मुलांचा भावनिक विकास होणं सुद्धा गरजेचं आहे। मुलांना समाज कळणं गरजेचं आहे, मुलांना राज्यशास्त्र कळणं गरजेचं आहे, मुलांना इतिहास भूगोल कळणं गरजेचं आहे, मुलांना प्रशासन व्यवस्था सुद्धा कळणं गरजेचं आहे। फक्त 90% 95% मार्क घेणारी मुलं ही लाजरी बुजरी होतात, कावली बावली होतात। येणाऱ्या काळामध्ये या समाजाचं सक्षमपणे नेतृत्व करण्याची कुठलीही पात्रता त्या मुलांमध्ये राहत नाही। मी अतिशय जबाबदारीने सांगतोय। शाळांनी काय केलं पाहिजे? शाळांनी वक्तृत्व स्पर्धा घेतल्या पाहिजे, शाळांनी छोटी छोटी कविता गाणी म्हणून घेतली पाहिजे, छोटी नाटक शाळेमध्ये झाली पाहिजे, क्रीडा स्पर्धा शाळांमध्ये झाल्या पाहिजे, विज्ञानाचे प्रयोग झाले पाहिजे, छोट्या मोठ्या उद्योजकांना भेटी शाळांच्या मुलांनी दिल्या पाहिजे, वेगवेगळ्या राजकीय सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये मुलांनी सहभाग घेतला पाहिजे। तेव्हा कुठे एखादा परिपक्व नागरिक या समाजामध्ये घडत असतो। येणारा काळ हा नोकऱ्या करणाऱ्यांचा काळ नाहीये। या अर्थाने मी सांगतोय की अख्खं जग आज अस्थिर आहे। तुम्ही पूर्ण जगाचा जर विचार केला तर जगामध्ये कोणी अशी शाश्वती देऊ शकत नाही की मी एखाद्या कंपनीमध्ये एखाद्या संस्थेमध्ये नोकरीला रुजू झालो आणि त्या संस्थेतून मी रिटायर झालो। हा कालखंड आमच्या वडिलांचा होता, आपल्या मागच्या पिढीचा होता। इथून पुढचा काळ हा वारंवार नोकरी बदलणाऱ्या व्यवस्थेचा काळ आहे। मी जबाबदारीने बोलतोय की शासन सुद्धा सगळ्यांना नोकऱ्या देऊ शकणार नाही। आमचे मंत्री महोदय असतील किंवा शासनाच्या अनेक योजना आहेत त्या आता स्किलवर काम करतायत, तंत्र शिक्षणावर काम करतायत। छोटे छोटे ITI असतील, पॉलिटेक्निक असतील, इंजिनिअरिंग कॉलेजेस असतील, मॅनेजमेंटच्या काही कोर्सेस असतील किंवा पॅरामेडिकल कोर्सेस असतील, ज्यातून तुमच्या हाताला कौशल्य मिळेल, तुम्ही स्वतःही रोजगार उपलब्ध कराल आणि कुटुंबालाही रोजगार द्या, पर्यायाने समाजाला सुद्धा रोजगार द्या। या धर्तीवर जसं चायना आहे, बांगलादेश आहे, हे जे आपले शेजारी राष्ट्र आहेत, हे उद्योग व्यवसायामुळे मोठी होत आहेत। हे केवळ शिक्षणातून नोकऱ्यामधून सरकारी नोकरदार किंवा कुठल्याही कंपनीचा नोकरदार हा देशाला मोठा करत असतो, तर या देशातला खूप छोटा व्यावसायिक या देशाला मोठं करत असतो। एकूण देशाचं सकल उत्पादन जे आहे, ज्याला आपण GDP म्हणतो, हे GDP वाढवण्याचं काम शेतात काम करणारा मजूर सुद्धा करत असतो। परंतु दुर्दैवाने आपल्याकडे नोकरीला अति प्रतिष्ठा आहे, नको तितकी प्रतिष्ठा आहे आणि कामाला, प्रत्यक्ष श्रमाला, कौशल्याला कमी प्रतिष्ठा आहे। आपल्याला हे कुठेतरी बदलावं लागेल। आपण जरी एका संस्थेच्या इमारतीच्या लोकार्पणाच्या निमित्तानं बोलत असलो तरी आपण ध्येय धोरणावर सुद्धा बोलणं आज काळाची गरज आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टी आमच्या संस्थेमध्ये विचाराधीन आहे। वारंवार आमच्या ज्या काही बैठका होतात, संस्थाचालक म्हणून आम्ही असो किंवा आमचे कर्मचारी असो, यांच्या ज्या बैठकातून संदेश दिला जातो की मुलं ही सर्वांगीण विकसित झाली पाहिजे। एकलकोंडी मुलं ही घातक आहेत। येणाऱ्या काळामध्ये त्यांना प्रेशर सहन करण्याची तयारी असली पाहिजे। कठीण प्रश्नाला किंवा कठीण प्रसंगाला ते तोंड देती झाली पाहिजे। अशा पद्धतीचं एकूण नियोजन आमच्या संस्थेतून आम्ही करत असतो। येणाऱ्या काळामध्ये अनेक योजना आहेत ज्या की आम्हाला राबवायच्या आहेत। पालकांचा उदंड प्रतिसाद, विश्वास आम्हाला लाभलेला आहे। 4 ते 5 वर्षाच्या कालावधीमध्ये पहिल्या वर्षी फक्त 250 ऍडमिशन या शाळेमध्ये होते। एक साधी 3 शेड मध्ये इमारत होती। 5 ते 6 वर्षामध्ये वैश्य नागरी सहकारी बँकेच्या मदतीनं या बँकेने आम्हाला 6 कोटी रुपयाचं कर्ज दिलं आणि आम्ही ही इमारत उभी करू शकलो। आज आम्ही त्या बँकेचं सुद्धा छिद्रवार साहेबांचं आणि व्यवस्थापकांचं आम्ही सार्वजनिकरित्या आभार व्यक्त करतो की त्यांच्या मदतीमुळेच ही इमारत या ठिकाणी आम्ही उभी करू शकलो। या इमारती केवळ देखावा नसून येणाऱ्या काळामध्ये या परिसरातल्या प्रत्येक पालकांची प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्याची जी काही परिस्थिती, जी काही योजना आम्हाला आखायच्या आहेत त्या आम्ही सर्व शिक्षकांच्या माध्यमातून या ठिकाणी आखत आहोत। शेवटचं बोलतो, या शाळेमध्ये जे नियुक्ती केल्या जाणारे शिक्षक आहेत ते कुठल्याही शिफारशीवर नियुक्त होत नाहीत। मला सांगायला अजून अभिमान वाटतो की या शाळेत किमान 10 शिक्षक असे आहेत जे महाराष्ट्र राज्याच्या बाहेरचे। आमच्या परभणीच्या युनिटमध्ये 20 शिक्षक आहेत जे दिल्ली, राजस्थान, कलकत्ता, बेंगलोर या हैदराबाद या ठिकाणावरून आमच्याकडे त्यांची अपॉइंटमेंट झालेली आणि कार्यरत आहेत। या शाळेमध्ये केवळ BEd, DEd झालेले शिक्षक नाही तर काही वकील सुद्धा आमच्याकडे शिकवतात। किमान 15 ते 20 इंजिनियर आमच्या शाळेमध्ये शिकवतात। आमच्या ताई साहेब डॉक्टर सारिका लोखंडे या बायोलॉजी या शाळेमध्ये शिकवतात। त्या BAMS MD आहेत आणि 13 वर्षाचा त्यांचा खूप मोठा अध्यापनाचा अनुभव असल्यामुळे
या वर्षीच्या नीट परीक्षेमध्ये किमान 15 विद्यार्थी हे 350च्या वर म्हणजे 360 पैकी 325 पेक्षा जास्त मार्क घेणारी मुलं आमच्या सभागृहामध्ये आमच्या शाळेमध्ये बसलेली आहेत. तर सांगायचं तात्पर्य हे आहे की शिक्षणानं आता काळ बदललेली आहे. पारंपरिक पद्धतीने शिक्षण आता इथून पुढे चालणार नाही. आपल्याला जगाचा वेध घेऊन शिकावं लागेल. कला, क्रीडा, कौशल्य, सांस्कृतिक, भौगोलिक, ऐतिहासिक माहिती देणाऱ्या शाळा आपल्याला तयार कराव्या लागतील. या क्रीडांगणामध्ये आमच्याकडे मल्लखांब सुद्धा चालतो आणि आमच्याकडे राठोड सर जे नॅशनल मल्लखांबचे प्लेयर आहेत ते आमच्या दोन्ही शाळेमध्ये मुलांना मल्लखांब शिकवतात. तर हे आपले जे पारंपरिक खेळ आहेत, आपली जी संस्कृती, आपला इतिहास, भूगोल आहे हे सर्व सोबत घेऊन या शाळेची वाटचाल चालू आहे. दादांनी सांगितल्या पद्धतीने हे कुण्याही एकाचं काम नाही. प्रतिनिधी म्हणून जरी नितीन लोट या व्यक्तीचा वारंवार उल्लेख होत असला तरी या शाळेमध्ये कार्यरत असलेले सर्व प्रशासकीय अधिकारी, सर्व एचओडी, त्याचबरोबर सर्व तज्ञ शिक्षक, शिक्षिका बंधू आणि इतर जे सहकारी आहेत यांच्या माध्यमातून, पालकांच्या विश्वासातून आणि विद्यार्थ्यांच्या मेहनतीतून या शाळेची घोडदौड चालू आहे. येणाऱ्या काळामध्ये अनेक रेकॉर्ड ही शाळा प्रस्थापित करणार आहे, याच्यामध्ये किंचितही शंका नाही. पुनश्च एकदा मंचावर उपस्थित असलेल्या सर्व म्हणजे अध्यक्षासह सर्व मान्यवरांचे संस्थेच्या वतीनं, पालकांच्या वतीनं मी पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आपणा सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि माझं लांबलेलं प्रास्ताविक या ठिकाणी थांबवतो. जय जिजाऊ, जय शिवराय. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा परभणी जिल्ह्याच्या लाडक्या पालकमंत्री श्रीमती मेघनादेवी बोर्डीकर, मंचावर उपस्थित परभणी जिल्ह्याच्या सभापती ऐश्वर्याताई चव्हाण, आमचे परभणी जिल्हा परिषदेचे सदस्य परमेश्वररावजी निर्वळ साहेब, रितेश भैया काळे, अजयराम चव्हाण, विष्णुदत्त निर्वळ, आमचे नेते नारायणरावजी विशेष आहेत, सभापती सुरेश भैया काकडे, आमच्या सर्व उपस्थित व समोर बसलेल्या माझ्या सर्व माता भगिनी, सर्व वडीलधारी मंडळी, सर्व शिक्षक वर्ग, सर्व विद्यार्थी, आज या जिजाऊ ज्ञानचिंतन विद्यालयात जो जिजाऊचा पुतळ्याचं लोकार्पण इतक्या थाटामाटाचा संपन्न झालेला कार्यक्रम आहे. मी फक्त जिजाऊ ज्ञानचिंतन या विद्यालयाचं फक्त नाव ऐकलं होतं. प्रत्यक्ष आज सर्व गोष्टी आज मला समजल्या. या अशा भव्य इमारतीच्या ज्या लोकार्पण जे झाले, या जिजाऊ ज्ञानचिंतनचे जे हे वटवृक्ष ज्यांनी जे उभं केले ते असे आमचे रामभाऊ दादा, या जिजाऊ ज्ञानचिंतनचे सगळे सर्व आमचे मित्र श्री नितीन लोट सर. आज ही आमच्या मानव तालुक्यात जी नवीन इमारत जी आपण बांधली, खरंच आम्ही आपले खूप खूप धन्यवाद देतो. या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवर, आज जिजाऊच्या जे पुतळ्याचे जे अनावरण झाले ते शिवरायांवर जे जिजाऊने जे संस्कार केले त्याच प्रेरणेनं आज इथे येणारा प्रत्येक विद्यार्थी जिजाऊंचा पुतळा पाहून नक्कीच त्यांचे संस्कार, त्यांनी केलेली शिकवण ते नक्कीच आत्मसात करण्याचा प्रयत्न करील. आज या कार्यक्रमासाठी माननीय आमदार राजेंद्र विटेकर येण्यासाठी इच्छुक होते, पण काल त्यांना मुंबई निरोप आला म्हणून आज तिथे गेले. त्यांनी देखील या कार्यक्रमासाठी खूप खूप सर्वांना शुभेच्छा दिल्या. या सर्व शिक्षकांना, त्या जाऊच्या सर्व कर्मचाऱ्यांना, सरांना या पुढील कार्यासाठी मी त्यांना खूप शुभेच्छा देतो आणि सर्व शिक्षकांकडून एक अशी अपेक्षा व्यक्त करतो की जसं सरांनी सांगितलं तसं इथून पुढे देखील आपल्या हातून असे खूप मोठे अधिकारी, शिक्षक, इंजिनियर
हे आपल्या हातून घडत राहू एवढा मी आपल्याला शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय हिंद महाराष्ट्र. जिजाऊ ज्ञानतीर्थ विद्यालय मानवतोड या शैक्षणिक संकुलाचे उद्घाटनानिमित्त आज कार्यक्रमाच्या अध्यक्षा आमच्या नेत्या परभणी जिल्ह्याच्या लोकप्रिय पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री माननीय श्री मेघनाताई साकोरे बोर्डीकर तसेच या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष श्रीकांतजी विटेकर साहेब, या जिजाऊ ज्ञानतीर्थ या वटवृक्षाची जी आधारवड आहे असे आमचे गुरुवर्य रामरावदादा लोट, तसेच आज संपूर्ण व्यासपीठावरील मान्यवर, आज आता दिदीची जी कॉन्फरन्स चालू आहे यामुळे आज मला बोलण्याची इथं संधी मिळाली. पण याचं मी टाळण्याचं कारण एक होतं की आज आपले जे सर्व काही दादाचे जे सहकारी आहेत, जुने आमचे काका असतील माननीय धोंडराव चव्हाण साहेब, तसेच आपले कांताराव काका देशमुख, तसेच खळीकर सर, असे विविध जे दिग्गज मंडळी आहेत ती खाली बसली आणि आम्ही यांच्या समोर इथं वर येऊन बोलणं थोडं काही योग्य दिसत नव्हतं. तरीही मी आज आपल्याला या इतक्या सुंदर अशा कार्यक्रमाच्या निमित्तानं आज मी एवढं सांगू इच्छितो की जिजाऊ ज्ञानतीर्थ या संस्थेचं जे काम आहे ते खरंच ग्रामीण भागातील सर्वसामान्य काम करणाऱ्या, कष्ट करणाऱ्या शेतकरी वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांची जी नितीन सर लोट यांची जी कार्यशैली आहे ती मी जवळपास 20 वर्षापासून बघत आहे. असं उदाहरण आपल्या मराठवाड्यातच, परभणी जिल्ह्यातच नाही तर मराठवाड्यात सुद्धा असं उदाहरण नाही की त्यांनी आज माझ्याही बऱ्याच संपर्कातल्या बऱ्याच आत्मग्रस्त विद्यार्थ्यांचे असो किंवा सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांचे असो, बरेच असे शैक्षणिक सवलतीमध्ये त्यांनी बरेच शिक्षण करून दिलेले आहे. अशी ही जी शिक्षण संस्था आहे जिजाऊ ज्ञानतीर्थ, त्याच्या या नवीन मानवत तालुक्यामध्ये जे आता यांनी नव्याने जे सुरू केलेली जी संस्था आहे, नक्कीच या 2-3 तालुक्याला नवसंजीवनी देईल. या शिक्षण क्षेत्रात, या शिक्षणाच्या माध्यमातून या नवीन संजीवनी देणाऱ्या शिक्षण संस्थेला मी आज माझ्या कुटुंबाच्या वतीनं जिल्हा परिषद महिला बालकल्याण सभापती ऐश्वर्याताई चव्हाण, तसेच आमचे मार्गदर्शक धोंडराव चव्हाण साहेब आणि माझ्या कुटुंबाच्या वतीने मी आज सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय. नवीन वास्तूचे लोकार्पण सोहळा, या सोहळ्याच्या उद्घाटक आणि या कार्यक्रमाच्या अध्यक्षा, सगळेजण त्यांना ताई ताई म्हणतात, मी त्यांना मुलगी समजतो. ते अशा आमच्या मेघनादिदी या कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व जिल्हा परिषदेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, आदरणीय दादा, आणि ज्यांच्यामुळं, ज्यांच्या कर्तृत्वामुळं एवढं भव्य परभणी आणि मानव तालुक्यामध्ये जिजाऊ संकुलात उभं टाकलं, ते आमचे मित्र, स्नेही, सन्माननीय नितीनजी लोट सर आणि तुम्ही समोर उपस्थित असलेले सर्व सन्मानित बंधूंनो, नितीन लोट सरांनी सांगितले की शाळेच्या 2 खोल्यांमधून शाळेची सुरुवात 2 खोल्यांमधून झाली. पण ते एक विसरले किंवा आम्हाला आता एक अभिमान आहे की शाळेची अध्यापनाची सुरुवात नितीन लोट सरांची माझ्या गावातून झाली. त्यावेळेस एक असा हडकुळा मुलगा आमच्या गावामध्ये आला. महात्मा गांधी या संस्थेमध्ये जॉईन झाले आणि त्यांनी तिथं उत्कृष्ट असं अध्यापनाचं काय तिथं केलं. त्यांच्या जिजाऊमधूनच नाही तर माझ्या गावच्या शाळेतून सुद्धा त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक चांगले मुलं घडले आणि त्यावेळेसपासून आम्ही लोट सरांच्या सोबत आहे. मग ते शैक्षणिक क्षेत्र असेल, जलसंधारणाची गोष्ट असेल, कुठल्याही गावामध्ये आम्ही त्यांच्या सोबत असतो. फक्त त्याच्या सायकलिंग मध्ये आम्ही सोबत नाही. बाकी त्यांचा उत्साह
आणि त्यांचं जे त्यांनी परभणी जिल्ह्यामध्ये इतक्या उत्कृष्ट शिक्षण संस्था उभे करून या जिल्ह्याची सेवा केली, त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. आणि इतकी सुंदर इमारत, या इमारतीला सुद्धा बाकी पायापासून पोहोचण्यापासून तर ती इमारत तयार होईपर्यंत अनेक वर्ष मी या संस्थेला भेटी दिलेल्या आहेत. या संस्थेच्या अनेक कार्यक्रमात उपस्थित राहिलो. लोट सरांना मी अशी एक विनंती करतो की तुमचा आता 2च तालुक्यापर्यंत न थांबता परभणी जिल्ह्याच्या 7 तालुक्यापर्यंत तुम्ही जावं आणि या जिल्ह्याचं शैक्षणिक क्षेत्रामध्ये चांगलं कार्य करून या जिल्ह्यामध्ये एक नवीन पिढी चांगली घडून आणावी अशी तुम्हाला एक शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जिजाऊ ज्ञानतीर्थ विद्यालय मानवत रोड या नव्या इमारतीचा लोकार्पण सोहळा तसेच मा जिजाऊ यांच्या पुतळ्याचं अनावरण या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. अशा या संयुक्त कार्यक्रमाच्या अध्यक्षा आणि आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री आदरणीय मेघना दिदी, व्यासपीठावर उपस्थित असलेले संस्थेचे संस्थापक श्री रामरावजी लोहर, व्यासपीठावर उपस्थित असलेले जिल्हा परिषदेचे विविध उपाध्यक्ष तथा विविध सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, पंचायत समितीचे सभापती, या संस्थेचे सचिव श्री नितीनजी लोहर, उपस्थित सर्व मान्यवर, अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचा हा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. परभणी जिल्ह्याचा जेव्हा विषय निघतो तो राजकीय असेल, सामाजिक असेल, सांस्कृतिक असेल, शैक्षणिक असेल, हा जेव्हा उल्लेख होतो तेव्हा परभणी जिल्हा हा थोडा मागासलेला आपला उल्लेखला जातो आणि काही प्रमाणात ती वस्तुस्थिती आहे. त्याचं कारण समाजाला झोकून देणारं नेतृत्व आपल्या जिल्ह्यामध्ये दुर्दैवानं निर्माण झालं नाही. त्यामुळं आपल्या मराठवाड्याचाच विचार केला आपण तर लातूर आणि नांदेड या जिल्ह्याच्या व्यतिरिक्त फार चर्चा होत नाही आणि परभणी जिल्ह्याची तर वेगळ्या पद्धतीने चर्चा होते. आता नवं मला थोडंसं चिन्ह चांगलं नितीनच्या मार्फत या ठिकाणी दिसायला लागलेलं आहे, ज्याचा उल्लेख नितीनजीने या ठिकाणी केलेला आहे की मतदारसंघाच्या बाहेर जाऊन काही माणसं असतात, काही संस्था असतात, काही वेगवेगळे प्रयत्न करणारे घटक असतात, त्यांनाही प्रोत्साहन देण्याचं काम खऱ्या अर्थानं राजकीय नेतृत्वात आहे. दुर्दैवानं ते आतापर्यंत घडलं नाही, ही वस्तुस्थिती आहे. परंतु आता नवी पिढी येत आहे. आमचा हा राजेश दादा नावाचा आलेला आहे, तो धारावीनं काम करायला लागलेला आहे, दिदी धारावीनं काम करायला लागलेलं आहे. तिकडे ते वसमतचे आमदार आहेत सध्याचे वगैरे, तेही धारावीनं काम करायला लागलेले आहे. आता एक नवी पिढी आलेली आहे. त्या नव्या राजकारणाच्या पिढीबरोबर शिक्षण क्षेत्रामध्ये नवी पिढी ही माझ्या पिढीमधून आलेली आहे. 2% उल्लेख करावा लागेल, रामरावजीचा उल्लेख करावा लागेल की त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये नवे प्रयोग केले. पारंपरिक शिक्षण पद्धतीमध्ये जे नवे प्रयोग करायला पाहिजे ते दुर्दैवानं आपल्याकडे घडले नाही आणि मराठवाड्यामध्ये सुद्धा 80च्या दशकानंतर सुरू झाले.
लातूर पॅटर्नचा उल्लेख झालेला आहे. आता मोठे गावठाण म्हणजे लातूर पॅटर्न नाही, हे पुन्हा सांगायचं आपण, कारण हे सगळे क्लासेस वाले. ह्या क्लासेस मधून काही फार मोठं परिवर्तन होत नाही. मगाशी नितीन सरांनी उल्लेख केला, सर्वांगीण शिक्षण पाहिजे. मेडिकल आणि इंजिनिअरिंग, मी म्हणतो एखादा डॉक्टर चांगला असेल, परंतु तो चांगला माणूस असेलच असं नाही. एखादा चांगला इंजिनियर असेल पण तो चांगला माणूस असेलच असं नाही. शिक्षणाचा मुख्य उद्देश काय, की चांगला माणूस घडला पाहिजे. चांगलं माणूस घडवण्याचं काम खऱ्या अर्थाने शिक्षण संस्थांचं आहे. ती महाराष्ट्रामध्ये रयत शिक्षण संस्था करते आहे. ती महाराष्ट्राला 20 वर्ष अशा प्रकारचं आपल्याला पाहायला मिळतंय. इकडे पंजाबराव देशमुखांनी पण विदर्भामध्ये सुरू केलेलं आहे. काही प्रमाणामध्ये मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाने आपल्याकडे केलेलं आहे. परंतु आपल्या जिल्ह्यामध्ये नवे प्रयोग करण्यात जे यशस्वी झालेले आहेत, शिक्षणामध्ये नवीन प्रयत्न करून ते नितीन लोहट आणि ते सोनटके सरांचा या ठिकाणी उल्लेख केला. एक नवा दिशा, एक नवा पाऊल. आता भाऊराव सोळंके यांचा मुलगा नव्याचा प्रयोग करतो आहे की पारंपरिक नको आहे, कारण नव्या गोष्टी आपण करू. नव्या गोष्टी आपल्याला कशा देता येतील. आपल्याला माहिती आहे की त्यानुसारची निर्मिती झाली, त्याला काय भव्य इमारती नव्हत्या, सगळं लाकडी पार्टिशन होतं. परंतु त्यातूनही माणसं चांगल्या पद्धतीने घडू शकतात असा प्रयोग आपल्या जिल्ह्यामध्ये घडलेला आहे. आणि म्हणून नितीनजी आपण चांगला प्रयोग करत आहात की चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर हे सुद्धा माणसांना आकर्षित करत. आपण पाहतो मार्केटिंगचं जे आहे, क्लासेसकडे मुलं कशामुळे चाललेले असतात. कोचिंग क्लासेस काहीच नाहीये. मोठ्या गावात आपण पाहायला तुम्ही ऑपरेशन झालंय, 2000 कोटीची त्याची हिस्ट्री पुढे आली. एक कोचिंग क्लासेस ट्युशन घेणारा माणूस 2000 कोटी पर्यंत जातो. म्हणजे काय चाललेलं आहे, कशा पद्धतीने आपण शिक्षणाचा बाजार मांडलेला आहे. या बाजाराकडे जोपर्यंत आपण जाऊ तोपर्यंत आपल्याला दिशा मिळणार नाही. खऱ्या अर्थात मी काही बातम्या ऐकल्या की तुमच्या, आणि इथं विद्यार्थ्यांचे सन्मान केला, तुम्ही सत्कार केला पालकांचा विद्यार्थ्यांचा. या दिशेने शिक्षणाकडे नेणं गरजेचं आहे. की स्पर्धेकडे आपण कसं जाऊ, वेगवेगळ्या स्पर्धा आपल्याला कशा मिळवता येतील, त्या दिशेकडे आपल्याला कसं जाता येईल आणि त्यातच आपल्याला कसं यश मिळवता येईल, हा प्रयत्न आपण केलेला आहे. बऱ्याच प्रमाणात आपण यशस्वी झालो. खऱ्या अर्थानं माणसं ही घडली पाहिजेत. माणसाला आपण चांगल्या पद्धतीने माणूस बनवलं पाहिजे. दुर्दैवाने हे घडत नाही. मगाशी खासदारांनी उल्लेख केला की कॉपीच्या संदर्भात आपल्याकडे 2 वर्ग पडले शिक्षणाचे, एक मार्केटिंगचं आणि एक त्या भिंतीमध्ये. दुर्दैवानं मार्केटिंगला फार किंमत आलेली आहे. एवढे मार्केटिंगला किंमत आलेली आहे की तिथं मुलं कोणती आहेत, पैसे देऊन मुलांची गर्दी आहे. आणि या ठिकाणी आता इथं रोड सरांनी सुरू केलेलं आहे. इथं मुलांना बसेस पाठवावं लागलं, गाड्या पाठवावं लागलं, पालकांना आणि मुलांना इथं आगावं लागायला लागले. हा एक होतो. म्हणजे गुणात्मक देणारी बाजू ही कमी पडते आहे आणि ती संख्यात्मक वाढवावं लागली, त्याची बाजू पुढे झालेली आहे. याच्यामध्ये आपण गुणात्मकतेमध्ये मुक्त आहात. आपल्याला भविष्य चांगलं आहे. आपण निश्चितच पुढे जाऊ शकाल अशा प्रकारचे तुम्हाला शुभेच्छा देतो आणि जास्त वेळ घेतल्याबद्दल आपण दिलगिरी व्यक्त करतो. धन्यवाद. सर्वांना नमस्कार. भारत माता की. लहान मुलांना भूक लागली का? भारत माता की. छत्रपती शिवाजी महाराज की. आज आपल्या जिजाऊ ज्ञानतीर्थ विद्यालयाच्या ह्या सुसज्ज अशा इमारतीचा लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित
ज्यांना खरा आनंद आणि ज्यांचं ऊर अभिमानाने गर्वाने फुललं असेल ते या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय रामरावजी लोहट सर या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून लाभलेले आपल्या जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट श्रीकांतजी विटेकर, आपल्या राज्याचे सहकार मंत्री ज्यांनी दूरध्वनीद्वारे आपल्याला शुभेच्छा दिल्या ते आदरणीय बाबासाहेब पाटील साहेब, जिल्हा परिषदेच्या सभापती ऐश्वर्याताई चव्हाण, उपस्थित परमेश्वरजी निर्वळ, ललिताताई निर्वळ, सूरजजी काकडे, नारायणरावजी भिसे, रितेशजी काळे, गजाननजी आंबुळे, लक्ष्मणजी शिंदे, विष्णुपंतजी निर्वळ, अजयजी चव्हाण, दादासाहेबजी टेंगसे, कांतराव काका झरीकर, धोंडीरामजी चव्हाण, माधवरावजी शेजूळ, सर्जेरावजी हरकळ, त्र्यंबक मुळेदाजी, पंढरीनाथजी घुले, हरिभाऊजी निर्वळ, आमचे बाळू बुधवानजी आणि ज्यांचं छोट्याशा एका खोलीमधून ह्या जिजाऊ ज्ञानतीर्थ विद्यालयाचं स्वप्न आज एवढ्या मोठ्या सुसज्ज भव्य दिव्य अशा इमारतीमध्ये पूर्ण होत आहे ते आपले नितीन लोहट सर व त्यांच्या अर्धांगिनी आपल्या उषाताई लोहट या कार्यक्रमासाठी लोहट परिवाराच्या विनंतीला मान देऊन आलेले सर्व आदरणीय व्यक्तिमत्व, सगळ्या आमच्या लाडक्या बहिणी आणि विद्यार्थी मित्रांनो, खरं तर मी जास्त वेळ बोलणार नाही कारण खूप वेळापासून आपण सगळेजण बसलेला आहात आणि माझी मुलं लोहट सर मला नेहमी सांगतात शाळा कॉलेजच्या कार्यक्रमाला गेली तर बिलकुल भाषण करायचं, आम्हाला बिलकुल इच्छा नसते तुमचं भाषण ऐकत बसण्याची. आणि सगळेजण राजकारणी माहीत घेतला श्रीकांतजी की लेकरं आपल्याला नाव मोठं ठेवतात आणि आजकाल जेनजीचे पोरं जास्त आहेत, पण मला माहिती आहे आपल्या ज्ञानपीठचे जेनझीवाले पोरं नाही आहेत. जास्त काही बोलणार नाही, परंतु आपल्या सगळ्यांची क्षमा मागते खूप उशीर झाल्याबद्दल. आणि इतकं सुंदर म्हणजे आदरणीय आपल्या रामराव लोहट सरांनी त्यांच्या स्वागताच्या भाषणामध्ये सांगितलं की जो उद्देश मनाशी बाळगून त्या संस्थेची स्थापना नितीन लोहट सरांनी केली आणि एक जिल्हा परिषदचे शिक्षक म्हणून काम करणाऱ्या वडिलांच्या लेकांनी इतकं सुंदर इथे विद्यालय ही दुसरी शाखा सुरू केलेली आहे. माझ्या पूर्वीच्या अनेकांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं, जे सरांनी आता भाषण केलं त्यांनीही सांगितलं आणि नितीन सर तुम्ही सुद्धा भाषणामध्ये सांगितलं, दुर्दैवाने आपल्या जिल्ह्यातील पालकांना नांदेड लातूरच्या ट्युशन्सवर जास्त विश्वास आहे, पण विद्यार्थी तर आपल्या जिल्ह्यातलेच आहेत, गुणवत्ता तर आपल्या विद्यार्थ्यांचीच आहे. आणि तुमच्यासारख्यांच्या संस्थेमधून ज्यांनी लहानपणापासून पाया भक्कम आपल्या लेकरांचा केलेला आहे, ज्यांच्यामध्ये भरून अशी गुणवत्ता आहे, मेहनत करण्याची चिकाटी आहे, त्या लोकांनी तिथे जाऊन 2 वर्षामध्ये काही कुठलासा मोठा फरक होत नाही, परंतु पॅकेजिंग एवढी चांगली असते, मार्केटिंग एवढी चांगली असते की आपल्या पालकांना वाटतं की शेजारच्याचा मुलगा मुलगी गेले तर आपला सुद्धा टाकला पाहिजे. आणि ऐपत नसताना सुद्धा नाहक खर्च आपले आई वडील त्या क्लासेसच्या नादामध्ये करतात. हे अनेकदा आपण अनेक उदाहरणं बघितलेली. मी तर अनेक उदाहरणं अशीही बघितली की ज्या मुलींना लेकींना दुर्दैवाने जिजाऊंसारखा राजमाता ज्यांनी इतकं सुंदर आपल्याला विचार दिलेले आहे, सावित्री देवींसारख्या आद्य शिक्षिका होऊन गेल्या, अहिल्या देवींसारख्या राज्यकर्त्या होऊन गेल्या, तरी देखील लेकीला शिकायला ठेवायचं, लेकीचा खर्च करायचा म्हणजे की आई वडील आजही कुठेतरी काचकूच करतात. पण अनेक लेकी मोबाईल तोही काहीच वेळासाठी मिळतो दिवसातून, पण त्या मोबाईलवरून क्लासेस करून आज BHMS, BAMS, MBBS ला सुद्धा लागलेल्या आपल्या जिल्ह्यामध्ये अनेक उदाहरणं आपल्याला बघायला मिळतील. म्हणून सगळ्यांना मला सांगायचं आहे की आपल्या मुलामध्ये आपल्या मुलीमध्ये प्रचंड क्षमता आहे, परंतु आपलं लेकरू म्हणून शिकवणाऱ्यांची सुद्धा आपल्या जिल्ह्यामध्ये संख्या आहे, पण ती आणखी वाढवण्याची आपल्याला गरज आहे. आणि खास करून नितीन लोहट सरांचं
मी इथं कौतुक करते की आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्यासाठी, शेतकऱ्यांच्या मुलांच्यासाठी जे माझं हे लेकरू आहे आणि ह्या जगाच्या पाठीवर स्वतःच्या पायावर उभं राहायला पाहिजे, हे त्यांचा मानस सातत्याने त्यांनी जोपासला आणि अनेक हजारो विद्यार्थी त्यांनी उभे केलेले आहेत. आणि आज सर आपण इतक्या सुंदर इमारतीचं इथं आपण लोकार्पण केलेलं आहे. मला खात्री आहे की आज अनेकांची धोडधाड लागली. आम्ही उषाताई आणि आम्ही बोलत होतो, मॅडम बोलत होत्या की आजकाल सगळ्यांना आपल्या मुलांना इंग्लिश मीडियमच्या शाळेमध्ये टाकायचं आहे, पण आपलं मराठी मीडियमचं शिक्षण सुद्धा तेवढंच चांगलं आहे आणि सेमी इंग्लिशच्या माध्यमातून आपण मुलांना जगाशी स्पर्धा करण्याची बनवू शकतो. पण तसं वातावरण त्याला शाळेमध्ये आणि घरामध्ये निर्माण करून द्यायची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. आणि आज पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी नवीन शिक्षण नीती आणून या सगळ्या पद्धतीला एक चांगल्या आपल्या विद्यार्थ्यांना, भारतीय विद्यार्थ्यांना फक्त नोकरी मागणारे नाही तर नोकरी देणारे बनण्यासाठीची नवीन शिक्षण नीती आणलेली आहे. MBBS सारखे कोर्सेस सुद्धा मराठीमध्ये येऊ शकेल अशा भारतीय भाषांमध्ये हे सगळे कोर्सेस चालू करण्याचा निर्णय आज केंद्रातील मोदीजींच्या सरकारने घेतलेला आहे. मग कुठलाही न्यूनगंड आपण बाळगला नाही पाहिजे. ह्या जगाच्या पाठीवरती आपलं मूल जे स्वप्न बघतंय ते स्वप्न पूर्ण करण्याची सगळी क्षमता आपल्या परभणीमध्ये आहे. कारण की नितीन लोहट सरांसारखे या ठिकाणी संस्थापक आहेत की ज्यांनी भेदभाव, कुठलीच अपेक्षा न ठेवता माझ्या जिल्ह्यामध्ये दर्जेदार शिक्षण हे शेवटच्या घटकाच्या विद्यार्थ्यांना दिलं पाहिजे, मिळालं पाहिजे हा उद्देश घेऊन एवढ्या चांगल्या पद्धतीने इथे संस्था चालू केलेली आहे. आचारसंहिता चालू आहे सर, म्हणून मी काही घोषणा करू शकत नाही, पण माझ्या मनामध्ये की ह्या जिजाऊ ज्ञानतीर्थ विद्यालयासाठी मला बरंच काही करायचं आहे आणि ते करण्याचा मी शब्द आपल्याला या ठिकाणी देते. पंजाब कंपनीसाठी पहिली IT कंपनी आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये सेलूमध्ये चालू झालेली आहे. माझा मानस आहे की आपल्या परभणी जिल्ह्यातील कांतराव काका ज्यांच्या त्याच्यामध्ये ऍडमिशन घ्यायला 12वी मध्ये आपण एक एंट्रन्स एक्झाम घेतो आणि 7-12 असला पाहिजे आई वडिलांचा तरच ऍडमिशन मिळतं. की शेतकऱ्याच्या मुला मुलींचं IT स्वप्न पूर्ण करण्याची IT कंपनी आपण काढलेली आहे. ह्या आपल्या जिजाऊ ज्ञानतीर्थच्या सोबत सुद्धा आपण त्याचं टायप करून 5000 मुलं मुली आपल्या जिल्ह्यातले जेवढा पगार त्यांना मुंबई, पुणे, बँगलोर सारख्या ठिकाणी मिळेल तो आपल्याच जिल्ह्यामध्ये आपल्या गावामध्ये राहून कमवण्याची क्षमता निर्माण करण्याची ती जबाब कंपनी रावसाहेब गुबींची आहे, ज्यांनी मागच्या 6 वर्षापासून सिद्ध करून दाखवलेलं आहे. आणि आपल्या सेलूमध्ये सुद्धा आता त्यांनी 40 विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी नोकरी दिलेली आहे. आणि त्याच पद्धतीने आपल्याच राजेराम वनगावच्या जाधव जो कॅनडाला नोकरीला होता त्यांनी सुद्धा IT वाल्या कंपनी सेलूमध्ये चालू केलेली आहे. त्यामुळे ITचं जाळं आपल्या जिल्ह्यामध्ये लवकरच मोठ्या प्रमाणामध्ये उभे होणार आहे. आणि दर्जेदार शिक्षण आपल्या विद्यार्थ्यांना देणं ही काळाची गरज आपण अनेक वर्षांपासून ऐकतो, पण प्रॅक्टिकल नॉलेज देणं गरजेचं आहे. त्यावर स्किल बेस्ड एज्युकेशन देण्याची गरज आहे, त्यावर आपला आता भर असणार आहे. आणि आपल्या जिल्ह्यामध्ये एवढे होतकरू, एवढे बुद्धिमान विद्यार्थी आहेत. इंटेलिजंट क्वेश्चन सोबतच इमोशनल क्वेश्चन सुद्धा विद्यार्थ्यांचं जपणं ही आज काळाची गरज बनलेली आहे. की शेतीची आवड सुद्धा विद्यार्थ्यांमध्ये असली पाहिजे, पर्यावरणाची आवड असली पाहिजे. जगातल्या येणाऱ्या भविष्यामध्ये कुठले चॅलेंजेस आपल्या समोर असतील ह्यावरती सुद्धा विचार करणारा विद्यार्थी घडवणं गरजेचं आहे. माझ्या पूर्वीच्या भाषणांमध्ये सांगितलं की 7वी-8वी पासूनच फाउंडेशन कोर्स चालू आहेत. आपण खूप मागे UPSC MPSC करणार म्हणून अनेक सत्कार झालेल्या विद्यार्थ्यांनी मला सांगितलं, कौतुक करते मी त्यांचं. पण 6वी-7वी पासूनच फाउंडेशन कोर्सेस ह्या UPSC MPSC असतील, IIT असतील, ह्या सगळ्यांसाठी अनेक पालक घेतात. पण त्याबरोबरच या देशाचा एक चांगला नागरिक, सुसंस्कृत नागरिक, आत्मनिर्भर नागरिक आणि स्वतःच्या पायावर उभं राहून या देशाचं भविष्य घडवणारा नागरिक बनवण्याचं काम आपल्याला करायचं आहे. आणि लोहट सर, मी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देते की तुम्ही ह्याच धर्तीवरती हे सगळं काम करत आहात. आणि माझी आपल्याला जी काही मदत अपेक्षित असेल ती करण्याचा शब्द देते. आणि या जिल्ह्याची लेख म्हणून, आपल्या सगळ्यांची दिदी म्हणून मी माझं हे कर्तव्य समजते. अनेक चांगली कामं येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्या सगळ्यांच्या सोबतीनं करायचे. ते भुसारे सर सुद्धा आले. मांडाकळी विकास पाठ्यांनी मला आनंद झाला की संत्रा आणि जाम, पेरू बागायतदार मांडाकळीवाले झाले नाही, तेवढं खडकाळ डोंगराळ गाव
कसं काय बोलणार असा विचार सगळ्यांना पडला असणार. पण माढाकडे एवढं मोठं गाव असताना, एवढ्या सगळ्या विविध समाजाची लोक असताना सुद्धा एकत्र येऊन माझ्या गावचा विकास करायचा हा ध्येय त्यांनी मनाशी गाठला. आणि 5-6 वर्षापूर्वी आज भाजीपाला सुद्धा त्या ठिकाणी केला जातो आणि चांगल्या पद्धतीने आर्थिक स्थिती माढाकळीवाल्यांची वाढलेली आहे. असं एकदम एक विचार सगळ्यांनी एकत्रित मिळून केला तर निश्चितच त्या जिल्ह्याचा, आपल्या जिल्ह्याचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही. दुर्दैवाने एवढा चांगला सुपीक जिल्हा असून, एवढं मोठं कृषी विद्यापीठ असून सुद्धा आपला जिल्हा देवेंद्रजींच्या पाठीशी लागून आपण आकांक्षित जिल्ह्यामध्ये टाकून घेतलेले, जेणेकरून अनेक चांगल्या योजना जास्त पद्धतीने आपल्याला आपल्या जिल्ह्यामध्ये आणता येतील आणि चांगलं काम या ठिकाणी करता येईल. परंतु आपल्या देशाचं भविष्य, राज्याचं भविष्य म्हणजे ही सर्व समोर बसलेली आपली लेकरं आहे आणि भविष्य घडवण्याचं काम आपल्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने करत. त्याबद्दल मी तुमचे अभिनंदन करते, आभार मानते आणि खूप खूप साऱ्या शुभेच्छा देते की आपल्या हातून असेच हजारो विद्यार्थी घडत राहो. त्या विद्यार्थ्यांच्या सुद्धा उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देते. आणि हे जिजाऊ ज्ञानतीर्थ आपल्या लातूर पॅटर्न नाही तर आता परभणी पॅटर्न म्हणून महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये ओळखलं गेलं पाहिजे. अशा पद्धतीचं काम आपण सर्वजण मिळून या ठिकाणी उभं करू. एवढंच बोलते, माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांना नमस्कार. अगदी अर्ध्या ते 1 मिनिटामध्ये आभार मानते. मला माहिती आहे आपल्या सर्वांना भूक लागलेली आहे आणि जेवण केल्याशिवाय कुणीही जायचं नाही. राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या पुतळ्याचं अनावरण आणि जिजाऊ ज्ञानतीर्थच्या द्वितीय शाखेच्या या नूतन वास्तूच्या उद्घाटन सोहळ्यासाठी येथे उपस्थित असलेल्या आपल्या सर्वांचं जिजाऊ ज्ञानतीर्थ परिवाराच्या वतीने मी आभार मानते. आजच्या या कार्यक्रमासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या दिदी, आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा राज्यमंत्री मेघना दिदी बोर्डीकर साकोरे यांनी वेळात वेळ काढून आपली जी दिनचर्या आहे, अत्यंत व्यस्त दिनचर्येमधूनही आम्हाला वेळ दिला. मी त्यांचे मनस्वी आभार मानते. त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्र राज्याचे मंत्री महोदय बाबासाहेबजी पाटील हे काही कारणामुळे येऊ शकले नाही, परंतु त्यांनी शुभेच्छा संदेश देऊन आम्हाला उपकृत केलं. त्याबद्दल मी त्यांचे देखील आभार मानते. आजच्या या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष माननीय श्रीकांतजी विटेकर सर यांनी उपस्थित राहिले, उपाध्यक्ष जिल्हा परिषद परभणी, तसेच जिल्हा परिषदेचे सभापती ऐश्वर्याताई चव्हाण आणि अजय भाऊ चव्हाण, तसेच पितृतुल्य धोंडीरामजी चव्हाण या चव्हाण कुटुंबियांचे आणि आमचे जुने ऋणानुबंध आहेत, ते देखील आजच्या या कार्यक्रमाला आले. सर, मी त्यांचे व्यक्तिशः आभार मानते. त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेचे विविध पदाधिकारी, नारायणरावजी भिसे कृषी उत्पन्न बाजार समितीचे नारायणरावजी भिसे हे देखील आले, त्यांचेही मी आभार मानते. आमच्या भगिनी रूढी येथील ललिताताई निर्वळ सभापती पंचायत समिती यांचे देखील आभार मानते. आमचे गावकरी आत्ताच ज्यांनी थोड्या वेळापूर्वी भाषण केलं आपल्या समोर घुले साहेब, त्यांचे देखील आभार मानते. आणि आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे मी मनापासून आभार मानते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या संस्थेला मोठं करण्यामध्ये जी पालक मंडळी इथं बसलेली आहे, त्या पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या जीवावर हा सगळा सोहळा संपन्न होत आहे. तर पालक वर्ग आणि विद्यार्थ्यांचं मी कौतुक करते आणि पालकांचे मी मनापासून आभार मानते. आणि आपल्या सर्वांना आमच्यावर प्रेम करणारी आपण सर्वजण 45 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये या मानवतच्या पंचक्रोशीमध्ये आपण आलात. मला माहित आहे आपल्या सर्वांच्या सदिच्छा, सर्वांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत आणि या संकुलातून उत्तमोत्तम विद्यार्थी उद्याच्या भविष्यामध्ये घडणार आहेत. या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी आपण सर्वजण आलात. आमच्या विनंतीला मान देऊन परत एकदा विनंती करते की जेवण केल्याशिवाय कोणीही जाऊ नये. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. जिजाऊ ज्ञानतीर्थ नितीन लोहट सरांची नवीन
इमारतीचं उद्घाटनासाठी आज कार्यक्रम या ठिकाणी झाला आणि अत्याधुनिक अशा सर्वच म्हणजे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जे जे गरजेचं असतं त्या सगळ्या गोष्टी ह्या इमारतीमध्ये करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आणि मला खात्री आहे की जिजाऊ ज्ञानतीर्थमधून शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक मुलगा प्रत्येक मुलगी हे जगाच्या पाठीवरच्या प्रत्येक स्पर्धेमध्ये स्वतःच एक वेगळी ओळख निर्माण करेन अशा पद्धतीचा तयार होणार. माझ्या खूप खूप शुभेच्छा. सुरुवात आपण 2 खोल्यापासून केलेली आहे आणि आज जे झेप घेतलेली आहे पूर्ण मराठवाड्यात नाही तर महाराष्ट्रामध्ये नावलौकिक केलेलं आहे आपल्या संस्थेच्या वतीने. पोलीस क्षेत्रात, मेडिकल क्षेत्रात आणि राजकीय क्षेत्रात विशेष करून विद्यार्थी केलेले आहेत. काय आवाहन करणार नेमकं पालकांना की तुमच्या शाळेतच विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी पाठवावं? मागच्या 25 वर्षाचा आमचा जो जिजाऊ ज्ञानतीर्थचा अनुभव आहे तो आम्हाला हे सांगतोय की परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा दर्जेदार शिक्षण देणाऱ्या अनेक संस्था आहेत. त्यापैकी एक जिजाऊ ज्ञानतीर्थ आहे. मुळात लातूर, नांदेड, संभाजीनगर, हैदराबाद, कोटा या ठिकाणी जाण्याचा जो पालकांचा ट्रेंड आहे तो आता मागच्या 5 वर्षात खूप कमी झालेला आहे. म्हणजे तो काही पूर्वीसारखा राहिलेला नाही आणि आता यापुढे तो अजून कमी होईल. कारण ज्या गैरप्रकार आजूबाजूला चालू आहेत तशा प्रकारचे गैरप्रकार परभणीमध्ये नाही आहेत. खूप दर्जेदार शिक्षण आमच्या संस्थेतून दिल्या जाते आणि शालेय स्तरापासून भविष्यात येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांची तयारी सुद्धा आमच्या संस्थेतून होते. अशा इतर संस्थेतून सुद्धा परभणीत होते. तर पालकांनी नक्की परभणीत थांबायला पाहिजे, परभणी शिकायला पाहिजे आणि एक चांगला नागरिक विद्यार्थी घडवायला पाहिजे. दरवर्षी आपल्या संस्थेच्या वतीने मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात येते आणि फिजिकल फिटनेस विद्यार्थी असो विद्यार्थिनी असो त्यांचे पालक असो किंवा परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, तहसीलदार, SP हे असले तर यांना सुद्धा तुम्ही पाचारण करतात. नेमका कारण काय? मुळात अनेक मानसशास्त्रज्ञ असे सांगतात की जगताना जी खिलाडू वृत्ती लागते किंवा आयुष्यामध्ये येणाऱ्या अडचणींना सामोरं जाण्यासाठी जी मानसिक ताकद लागते ती खेळातून येत असते. आणि म्हणून मॅरेथॉन असतील, मल्लखांब असेल, खो खो, कबड्डी सारखे मैदानी खेळ असतील, या खेळाच्या माध्यमातून जिजाऊच्या विद्यार्थ्यांनी मागच्या 25 वर्षामध्ये अनेक दैदिप्यमान यश संपादन केलेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं खेळाडू हे जय आणि पराजय हे दोन्ही पचवू शकतात. म्हणून आम्ही मॅरेथॉन स्पर्धेचं दरवर्षी जिजाऊ जयंतीच्या निमित्तानं आयोजन करतो आणि मुलांना मुलींना प्रोत्साहन देतो. जिजाऊ यांच्या नावानेच आपण शिक्षण संस्था आणि आपल्या कॉलेज किंवा जे शाळा आहे ते आपण स्थापन केलेली आहे. आजच्या जिजाऊला काय सांगणार? आपल्या पाल्यांना कसं ते पालन पोषण करणार? आपल्याकडं उपहासानं म्हणतात की शिवाजी जन्मावा इतरांच्या घरी, आपल्या घरी नको. कारण तेवढं सामर्थ्य आणि तेवढा त्याग बलिदान करण्याची सगळ्यांची म्हणजे ऐपत नसते किंवा सगळ्यांची तयारी नसते. परंतु तुम्ही हा मागचा पुतळा बघत आहात. या पुतळ्याचा संकल्पच असा आहे की या पुतळ्याचा संदेश असा आहे की इथं जिजाऊ बसलेले आहेत आणि जिजाऊंच्या मांडीवरती शिवाजी बसलेले आहेत आणि समोर एक पुस्तक आहे आणि त्या पुस्तकावर वाक्य लिहिलेलं आहे की जेथे साधनेची पराकाष्ठा होते तेथे सिद्धी हात जोडून उभी राहते. म्हणजे साक्षात जिजाऊ शिवाजींना हे सांगतात की चोऱ्या चपाट्या करायच्या नाही, लबाडी करायची नाही, खोटं बोलायचं नाही, फक्त मेहनत करायची, कष्ट करायची. आणि तुम्ही मेहनत आणि कष्ट जर केले तर येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक यश तुमच्या समोर हात जोडून उभं राहत असतं. आणि हीच शिकवण येणाऱ्या काळातल्या जिजाऊंनी आपल्या शिवाजीला दिली पाहिजे. नव्हे आमची जिजाऊ ज्ञानतीर्थ शिक्षण संस्था हेच आत्मविश्वास देण्याचं काम विद्यार्थ्यांमध्ये करत आहे आणि करत राहील. थँक्यू. मैं हूं सैयद अखिल, आप देख रहे हैं मेरे साथ परभणी आज तक। इस न्यूज को कवर करने में हमें सहायता की है परभणी आज तक के कार्यकारी संपादक बाबरुद्दीन सिद्दीकी, 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चैनल के कार्यकारी संपादक सत्तार खान पठान, दी फैक्ट टुडे के कार्यकारी संपादक सलीम खान उर्फ जुल्फुसर, परभणी टुडे के कार्यकारी संपादक सैयद अयान, परभणी आज तक के मराठवाड़ा ब्यूरो चीफ सोहेल तांबोली, 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चैनल के मराठवाड़ा ब्यूरो चीफ फिरोज खान पठान, परभणी आज तक के जिला प्रतिनिधि सैयद मोबिन सैयद इस्माइल, परभणी आज तक के परभणी शहर प्रतिनिधि शेख सद्दाम शेख निजाम, 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चैनल के परभणी जिला प्रतिनिधि शमीम खान पठान, महबूब खान पठान, मुन्ना खान पठान, शेख अयारा मैडम, शेख इस्माइल और शेख शहनाज। उसी के साथ में परभणी आज तक के कार्यकारी संपादक और एंकर शेख शहनाज, जिन्होंने मिलकर मैं हूं सैयद अखिल। पहली बार अगर आप हमारा चैनल देख रहे हैं तो सबसे पहले तो आप हमारे चैनल को सब्सक्राइब कर लीजिए। सब्सक्राइब करने के बाद बेल आइकन का बटन जरूर दबाएं।
उसी के साथ आप हमारे चैनल को लाइक करें, शेयर करें और कमेंट करना ना भूलें। आप हमें फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, टेलीग्राम, व्हाट्सएप और यूट्यूब पर भी फॉलो कर सकते हैं। मुझे दीजिए इजाजत। जय हिंद। परभनी शहर का मशहूर ब्यूटी पार्लर सना ब्यूटी पार्लर। हमारे यहाँ फेशियल, आईब्रो, वैक्सीन, पेडिक्योर, मैनिक्योर, हेयर कटिंग, हेयर कलर, हेयर स्ट्रेटिंग, कैरेंटीन, हेयर स्मूथिंग, हेयर स्पा, बॉडी स्पा, कान टोचना, मेकअप, दुल्हन मेकअप सभी किए जाते हैं और वो भी बेस्ट क्वालिटी के साथ कम दाम में। एक बार जरूर आए और सेवा का मौका दे। सना ब्यूटी पार्लर, खान साहब के बिल्डिंग के पास, आइजॉन मॉल के पीछे, दरगाह रोड, परभनी। मोबाइल नंबर 9730200824। एसके फर्नीचर लेकर आया है ओरिजिनल सागवान का सोफा सेट, पलंग, शोकेश, अलमारी, दरवाजे, चौखट और भी बहुत कुछ। एसके फर्नीचर पर सभी प्रकार के फर्नीचर्स अवेलेबल है। हमने हमारे शोरूम की लोकेशन दरगाह रोड से बदलकर जाम रोड, केनाल के पास की है। आप एसके फर्नीचर में आए और अपने पसंद का फर्नीचर खरीद के अपने घर की रौनक को बढ़ाएं। और हाँ, एसके फर्नीचर पर आप किसी भी फर्नीचर को अपने हिसाब से कस्टमाइज कर सकते हैं। हमारे पास सागवान कट साइज इंडियन टेक माल कटिंग करा हुआ मिलेगा या फिर ऑर्डर के हिसाब से भी कटवा कर मिलेगा। हमारा पत्ता जाम रोड, केनॉल के पास। मोबाइल नंबर 9420033825 या फिर 9923257259। महबूब पार्क फंक्शन हॉल, मनसब नगर, जाम पारवा गेट, दरगाह रोड, परभणी। शादी हो या एंगेजमेंट, चिल्ला हो या जुमागी, मीटिंग हो या फिर कुछ और, परभणी में तो भैया सिर्फ एक ही नाम, महबूब पार्क फंक्शन हॉल, मनसब नगर, जाम पारवा गेट, दरगाह रोड, परभणी। बुकिंग शुरू है। मोबाइल नंबर 9960569383, 8421903333। इसके साथ ही 9822829035। हाजी महबूब अंसारी। याद रहे, आप हर तरह के प्रोग्राम हमारे फंक्शन हॉल में मनाएं। आज ही अपने प्रोग्राम की बुकिंग करें। परभनी शहर का खूबसूरत रिश्ता मैरिज ब्यूरो, अल्फाइज मेडिकल के पास, एक मीनार मस्जिद के करीब, दरगाह रोड, परभनी। सैयद जावेद हाशमी साहब, जिनका मोबाइल नंबर 986071123667। उसी के साथ में रेहाना परवीन बाजी, मोबाइल नंबर 9970185683। इन लोगों से आप रिश्ते के ताल्लुक से मालूमात ले सकते हैं। अगर आप भी अपने लड़के के लिए लड़की देख रहे हैं या लड़की के लिए लड़का देख रहे हैं तो ऐसी सूरत में परभनी शहर के खूबसूरत रिश्ता मैरिज ब्यूरो से संपर्क करें। इनका मोबाइल नंबर दिया हुआ है। अगर डॉक्टर्स, इंजीनियर्स, लेक्चरर्स, टीचर्स, नर्स, पॉलिटिशियंस जैसे आपको अगर रिश्तों की जरूरत है तो ऐसी सूरत में आप खूबसूरत रिश्ता मैरिज ब्यूरो के ऑफिस पर आकर कांटेक्ट कर सकते हैं। मोबाइल नंबर से, जो मोबाइल नंबर दिया हुआ है, इस पर राब्ता कर सकते हैं। तो आज ही अपने लड़के के लिए लड़की अगर आप देख रहे हैं तो ऐसी सूरत में खूबसूरत रिश्ता मैरिज ब्यूरो से संपर्क करें, या लड़की के लिए लड़का अगर तलाश कर रहे हैं तो ऐसी सूरत में आपको टेंशन लेने की ज़रूरत नहीं, फिक्र करने की ज़रूरत नहीं। खूबसूरत रिश्ता मैरिज ब्यूरो से संपर्क करें। 700 से ज़्यादा यहाँ पर लड़कों के बायोडाटा मौजूद हैं और 800 से ज़्यादा लड़कियों के बायोडाटा, वेल क्वालिफाइड पढ़ी लिखी लड़कियों के बायोडाटा खूबसूरत रिश्ता मैरिज ब्यूरो के ऑफिस में मौजूद है। तो एक बार ज़रूर कॉल करें और इनसे संपर्क करें।